मान्सूनच्या उंबरठ्यावर असतानाही नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट अधिकच गडद झालंय। सध्या जिल्ह्यातील 136 गावं आणि 346 वाड्या वस्त्यांवरील 2,42,000हून अधिक नागरिकांना 272 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। पाण्यासाठी प्रशासनाने 148 विहिरी अधिग्रहित केल्या असून येवला, इगतपुरी आणि नांदगाव तालुक्यात सर्वाधिक टंचाई आहे। या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली असून ज्येष्ठ नागरिक, दुर्गम भागातील लोकांना घरपोच पाणी देण्याचे निर्देश देण्यात आले। किरण ताजणे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। किरण, प्रसन्न सर, धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये लहान मोठे जवळपास 26 ते 28 धरणं आहे आणि या धरणांमधील पाणीसाठा हा 27% येऊन ठेपलेला आहे। अशा काळामध्ये मान्सून उंबरठ्यावर आहे। अशात मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये जे पाणी टंचाईचं जे संकट आहे ते गडद होताना आपल्याला बघायला मिळतंय। सध्याच्या घडीला जवळपास 482 ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। 272 टँकर जे आहेत ते सध्याच्या घडीला सुरू आहेत। त्यामुळे अनेक जी गावं आहेत ती आता त्यांची भिस्त जी आहे ती टँकरवर अवलंबून आहेत। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर येवला असेल, इगतपुरी असेल, त्यासोबतच नांदगाव असेल, या 3 तालुक्यांमध्ये विशेषतः पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावते। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर 12 गावं जी आहेत ती मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत। मात्र आत्ताच्या घडीला जर बघितलं तर 21 गावं जी नव्यानं दुष्काळ म्हणून आता या सगळ्या काळामध्ये त्यांना जी संकट आहे ते सतावताना दिसतंय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे अतिज्येष्ठ आणि दिव्यांग जे बांधव आहेत त्यांच्या सुद्धा पाण्याच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आलेल्या आहेत। नाशिकचे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची आढावा बैठक घेऊन सूचना दिलेल्या आहेत। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे जे जनावरं आहेत त्यांच्या देखील पाण्याच्या संदर्भातलं नियोजन करावं आणि यामध्ये जे कोणी हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचा इशारा देखील दिलेला आहे। त्यामुळे काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपलेला असताना जिल्ह्यामध्ये हे जे पाणी टंचाईचं जे संकट आहे ते गडद होताना दिसतंय। जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पाणी टंचाईला सामोरं जाण्यासाठीचे युद्ध पातळीवर या ठिकाणी नियोजन केलं जातंय। त्यामुळे येत्या काळात लवकरात लवकर पाऊस पडावा आणि बळीराजासह जे दुष्काळाच्या एकूण छायेमध्ये जे नागरिक या संकटाला सामोरं जात आहेत त्यांना दिलासा मिळेल अशा स्वरूपाची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जाते। प्रसन्न सर, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी।